15 मिनिटांमध्ये जर तुम्ही 3 षटकं कंप्लीट करत नाहीये तर आपल्याला या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचंय. दुसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला मॅच ऑन होतीये. मॅचला होती सुरुवात. लेट्स प्ले. गेम इज ऑन. दरम्यानचा पहिलाच बॉल स्ट्रेट बॅटनं फटका एक्झिक्यूट करायचा जरूर होता परंतु बॅटच्या आतमध्ये बॉल लागलाय. नेक्स्ट बॉल. हा चेंडू बॅटचेस आणि आता फलंदाजाला त्या ठिकाणी जावं लागेल तंबूच्या श्रेयाला. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक पहिला बसला बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज मुकेश. बिग विकेट इज डाऊन. मोठा धक्का बॅटिंग करणारी टीम जय हनुमान टेंबिवलीला. महत्वपूर्ण विकेट इकडनं आपण पाहतायत गेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. जो एक चांगला बॅटर आहे, चांगली बॅटिंग करण्याकरिता ओळखलं जातं अर्थातच मुकेश यांना तंबूच्या श्रेयाला जावं लागतंय. पहिले षटक प्रगती पथावर आहे आपण पाहतायत. 2 चेंडूंमध्ये अजूनपर्यंत एकही धाव खर्च केली नाही या षटकामध्ये गोलंदाजानं. हा चेंडू मात्र आणखीन एक फटका फसलाय. गोलंदाज स्वतः डाऊन द बॉल. आता चुकी होणार नाहीये. अजून एक विकेट पंडितच्या खात्यामध्ये. अजून एक बॅटर डगआउटच्या असल्याला. नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंग इकडनं चांगली करावी लागेल टेंबिवली टीमला कारण मैदानाच्या आतमध्ये तग धरून राहावं लागेल. अजूनपर्यंत कोणताही बॅटर मैदानाच्या आतमध्ये तग धरून राहिला नाहीये. सातत्याने विकेट जात आहेत या मॅचमध्ये. विकेटची जी पडझड आहे ती थांबवावी लागेल या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल. नवीन बॅटर आलाय. पहिलाच बॉल. दमदार स्ट्रोक. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. त्या ठिकाणी एकदा पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना धावफलक जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 1च्या घरामध्ये पहिली धाव धावफलकावर लागली जाते. टेंबिवली टीमचं श्री गणेशा होत असताना नेक्स्ट बॉल बॅटची एज आणि येस वेल टेकन. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला बसलाय. टेंबिवलीला अजून एक धक्का. फलंदाज अजून एक बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज सुरेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्या षटकातील आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या दरम्यान चेंडू शेवटच्या मोमेंटला कट केला पॉइंट क्षेत्रामधनं. चेंडू वेगाने चालला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, थांबवण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु चेंडू स्टॉप होणार नाहीये. चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार आला या ठिकाणी हा चौकार. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज जैन मैदानाच्या आतमध्ये आलाय. या टीमचा एक आक्रमक बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं. जैनला या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल कारण टीम थोडीशी अडचणीमध्ये चालली आहे. 3 षटकांचा सामना आहे, त्या अनुषंगाने बॅटिंग देखील दाखवावी लागेल. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर विकेट गेली आहे हरीश नांदुरकरची. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र स्विच हिट केलाय. ओहो, जबरदस्त क्षेत्ररक्षण. शेवटच्या मोमेंटला चेंडूला स्टॉप करण्यामध्ये यश आलंय क्षेत्ररक्षकाला. तत्पूर्वी फक्त आणि फक्त धाव येईल ती म्हणजेच एक एकेरी धावेच्या मदतीनं धावफलक आता 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. 7 रन ऑन द बोर्ड. हा चेंडू मात्र खूप जास्त बाहेर अक्रॉस द विकेट जाऊन स्ट्रोक इन करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु त्यामध्ये अपयशी ठरलाय बॅटर. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. धावफलक आता 8च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे, जबरदस्त लेंथ. बॅटरला बीट करणारी लेंथ राहिली आहे. डॉट बॉल आलाय अजून एक. जुनादुर्गीचे प्रेक्षक देखील आता मोठ्या संख्येने इकडनं मैदानाच्या दिशेने वाटचाल करताना दिसलेत. हा चेंडू स्विच हिट करायचा होता परंतु अजून एक डॉट आलाय. जैन सारख्या चांगल्या बॅटरच्या विरोधामध्ये देखील त्याच पद्धतीची गोलंदाजी इकडनं पाहायला मिळते. सातत्याने डॉट बॉलची संख्या इकडनं वाढली आहे. षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे. हा चेंडू चांगल्या पद्धतीने फिरवलाय, पंचांच्या बाजूने वलतील, पंचांच्या दोन्ही समांतर. 10 विकेट नामांतर प्राप्त होईल. एक्स्ट्राच्या मदतीनं पंचांचा डिसिजन अंतिम राहील. पंच जो काही निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील. पंचांशी वादविवाद कोणत्या पद्धतीने करायचा नाहीये अथवा त्या संघाला पॅनलाइज करण्यात येईल कारण पंचांनी गेल्या किती दिवसापासून
अप्रतिम नियम नियम बंद पंचगिरी केली आहे. एक धाव पूर्ण झाली आहे एकेरी धावेच्या मदतीनं. आता धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल टीम टेंबिवलीचं. षटकाच्या समाप्तीनंतर लेगबाईच्या स्वरूपामध्ये धाव आली आहे. 10 धावा धावफलकावर. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 10 धावा बनवल्यात टीम टेंबिवलीनं. गोलंदाजी करण्याकरिता आता शेवटच्या षटकामध्ये हरी आलेत, हरी जोशी. या षटकामध्ये हरीवर खूप जबाबदारी असेल, कारण पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली आहे. त्यानंतर हरी जोशीनं देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी अशी अपेक्षा टीम जरूर करते. क्षेत्ररक्षण करणारी आपण पाहतायत मान्यवर कक्षामध्ये, आपण पाहतायत मान्यवर पाहुणे अर्थातच हेमराजजी वतारी साहेबांचं, खारबाव गावचे उद्योगपती साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब, आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. हा चेंडू फटका जबरदस्त. व्हाट अ शॉट इज दॅट. काय फटका आहे. कॉपी बुक स्टाईल ना चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि त्यांच्या सोबतीनं आपण पाहतायत राजेशजी कारभारी साहेबांचं देखील आगमन झालं. साहेब आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय मॅन ऑफ द सिरीज जे कूलर आहे ते पुरस्कृत झाले. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मोस्ट वेलकम. आणि त्यांच्या सोबतीनं दिलदार मनाचा राजा माणूस खारबागावचे उद्योगपती अर्थातच हेमराजजी वतारी साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या मॅच मध्ये जर आपण इकडनं पाहिलं तर टेंबिवली टीम थोडीशी बॅकफुटला होती. त्यानंतर फटका जबरदस्त टोकलाय बॅटर जैन ना. दरम्यान एक धाव आली. आपण पाहताय आपल्या स्पर्धेकरिता पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते हेमराजजी वतारी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले. साहेब आपले देखील मनाच्या अंतकरणापासून खूप खूप धन्यवाद. आपण पाहतायत जय हनुमान क्रिकेट संघ लाखिवली यांच्या माध्यमातून आयोजित केलेली जय हनुमान चषक 2026. हा चेंडू जबरदस्त पडल्यानंतर खाली राहतोय. बॅटरला बीट करत असताना सरळ निघून गेलाय. यष्टरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक येत खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. आणि पाहता पाहता इकडनं 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांच्या मदतीनं धाव फलकात जाऊन पोहोचले. 18च्या घरामध्ये एक सन्मानजनक
आगमन झालंय आपलं देखील मोस्ट वेलकम साहेब. आणि त्याचबरोबर अंकुशजी पाटील आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. आपण सामन्याला करूया सुरुवात. सामना आता स्टार्ट होईल. दरम्यानचा पहिलाच बॉल शेवटच्या मोमेंटला स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर केलाय क्षेत्ररक्षकानं, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू होतोय फरार, सीमारेषा पार आलाय. इकडनं बॅटरच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर दुसऱ्या बॉलवर दमदार चौकार. आपण पाहताय जुनादुर्गी गावचे पंचायत समितीचे सदस्य आहेत अंकुशजी पाटील साहेब. त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच दिलदार मनाचा राजा माणूस. प्रत्येक ठिकाणी कोणती क्रिकेटची स्पर्धा असू दे किंवा लाखिवलीमध्ये कोणताही इव्हेंट असू दे तेव्हा त्यांचं या ठिकाणी उपस्थिती सातत्याने आपण पाहिली आहे. चला मॅचला होईल सुरुवात. मॅच आपण इकडनं सुरू आहे. एक चौकार जरूर आलाय बॅटरच्या माध्यमातून. पहिला डॉट आला त्यानंतर चौकार आलाय. नेक्स्ट बॉल बॅटनं इकडनं मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. बॅटच्या आतमध्ये लागलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा पंबल करतोय. लगेच एका धावेला दुसऱ्या धाव्यामध्ये कन्वर्ट केलं जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचते 6च्या घरामध्ये. 6 रन ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावर. 23 धावांचं टार्गेटचा पाठलाग इकडनं करायचंय टीम टेमगरपाडाला. जय अंबे टेमगरपाडा आणि दुसऱ्या बाजूने जय हनुमान टेंबिवली. नेक्स्ट बॉल फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. इकडनं पकडलाय शेल आणि संपलाय. फलंदाज पंढरीचा खेळ. बॅक टू द डग आउट. पंडितचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गुरु आता दाखल होत असताना आपण पाहतायत. पहिला धक्का पंडितच्या स्वरूपामध्ये बसलाय टीम जय आंबे टेमगरपाडाला. नेक्स्ट मॅच मेगा फिनाले मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येताना दिसेल. कालचा दिवस ज्या टीमने गाजवला शिवनेरी जुनांदुर्गी त्यांच्या विरोधामध्ये या सामन्यातून जिंकणारा संघ मेगा फिनालेची लढत पाहायला मिळेल. इकडनं मेगा फिनाले मॅच कोणता संघ मेगा फिनाले मध्ये प्रवेश करणार. टीम जय हनुमान टेंबिवली की टीम जय अंबे टेमगरपाडा. क्लॅश ऑफ टायटन्स. नेक्स्ट बॉल. हा चेंडू मात्र खूप जास्त बाहेर आहे का तर नाही. येस जबरदस्त चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग जर पाहिली तर प्रॉपर होती. त्यानंतर चेंडू वेगाने निघून गेलाय. एक चेंडू गती कमी केली जाते तर कधी चेंडूची गती वाढवली जाते. फलंदाजाला भ्रमात टाकण्याचं काम केलंय. फलंदाज आता अडचणीमध्ये आलेत कारण गिरीशनं चांगली गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू इकडनं काय घडलंय. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूने बोलतायत. पंचांच्या दोन्ही समांतर धावा आता इकडनं अवांतर प्राप्त होईल. अवांतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 7च्या घरामध्ये या षटकातील अजून देखील एका चेंडूचं येणं बाकी आहे. हा चेंडू मात्र हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू वेगाने चाललाय. चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल. सरळ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार आला. शेवटच्या बॉलवर हा दमदार दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. चला जाऊया मॅचच्या दिशेनं. शेवटचे 12 चेंडू 12ची गरज आहे. सामना अजून संपला नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू शेवटची धाव पूर्ण केली जात नाहीये तोपर्यंत सामना समाप्त झाला असं म्हटलं जात नाहीये. आणि गोलंदाजी मार्कवर आता कोण आलाय ज्याची चर्चा होती तोच गोलंदाजी मार्कवरनं कालुराम मडवी.
नक्कीच चांगली गोलंदाजी करण्याकरता त्याला देखील ओळखलं जातं. कधी चेंडू आतल्या बाजूनं कधी चेंडू बाहेरच्या बाजूनं सातत्याने मुवमेंट क्रिएट करत असतो. इकडनं काय घडले मैदानाच्या आतमध्ये पंच. चला डिसिजन लवकर या ठिकाणी घ्यायचं कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर फायनल मॅच देखील खेळवायची आहे. चला कमिटी मेंबर आपण जायचंय. चला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. प्लीज विनंती आहे. जो काही कमिटीचा निर्णय असेल जो पंचांचा निर्णय असेल तो आपण एक्सेप्ट करायचा आहे. मान्य करावाच लागेल कारण ओरिजिनल 40+ जे नियम बंद आपण पाहत आहेत असोसिएशन. चला वीर रोशन पाटील वैभव पाटील त्या ठिकाणी आहेत. चला काय लवकर डिसिजन असेल तो पोहोचवा कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. अथवा शेवटची फायनलची मॅच 3 षटकांची आपल्याला खेळवायला लागू शकते. या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे कारण वेळ कमी आहे. वेळ कुणासाठी थांबत नाही. 5:30 वाजलेत घड्याळामध्ये.
चला जनमान लाखिवली टीम आयोजक आपण लवकर काय निर्णय येतो कळवायचे. सुधारित स्कोर 6 आहे. ठीक आहे मॅच ऑन होईल आता कोणताही प्रॉब्लेम नकोय आपल्याला. चला मॅचच्या दिशेने जाऊया. जो काही निर्णय आहे तो या ठिकाणी पोहोचवला. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे टीम. चला आपल्याला विनंती आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा. चला मॅच ऑन करायचे पंच. चला मॅच ऑन करूया. पहिल्या षटकामध्ये धावा आहे 6 आणि आता इकडनं इक्वेशन उरलंय ते म्हणजेच 17चं 12 बॉल 17चं इक्वेशन. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू फटका फसलाय. यष्टीरक्षक डाऊन द बॉल. होणार नाहीये चुकी. मैदानाच्या आतमध्ये धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. अजून एक बॅटर बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कालुराम मडवी जादूगर गोलंदाज आहे टेंबिवलीचा आणि त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट देखील प्राप्त केली आहे. येणारे चेंडू आता इकडनं शिल्लक आहेत 11. इक्वेशन आहे 17चं. 11 चेंडू 17ची गरज. सामना रोमांचक स्थितीकडे चाललाय. टेंबिवली की जय अंबे टेमघर. टेमघर पाडा. जबरदस्त मॅच. नेक्स्ट बॉल. गोलंदाज कालुराम मडवी. स्ट्रायकिंग एंडला दर्शन. हा चेंडू काय जबरदस्त चेंडू आहे. कमालीचा चेंडू. कालुराम मडवी इनके उंगलियों में जादू आहे आणि ते दाखवले देखील त्याने. जबरदस्त गोलंदाजी इकडनं प्रदर्शन दाखवताना दिसलेत. वेल आपण पाहू आणि त्या अनुषंगाने शेवटची मॅच होईल या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. जे काही कमिटी निर्णय घेईल तो निर्णय एक्सेप्ट करावा लागेल. हा चेंडू आता बॅटच्या आतमध्ये लागलाय. क्षेत्ररक्षक धावतायत. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील चालवला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जातीये. 2 धावा धावफलकावरती ऍड होईल. 2च्या मदतीनं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 8च्या घरामध्ये. 8 रन ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल. चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये करावी लागेल गोलंदाजाला. हा चेंडू मात्र पुलर लेनचा होता. जबरदस्त चेंडू. कालुरामने या मॅच मध्ये चांगला इम्पॅक्ट टाकलाय कारण पहिल्या षटकामध्ये जिकडे 6 आल्या त्यानंतर या मॅच मध्ये कमबॅक करणं गरजेचं होतं. ते कमबॅक आता कालुराम मडवीनं केलंय.
सातत्यपूर्व जर आपण चेंडू पाहिले तर कोणत्याही पद्धतीचा मोठा स्ट्रोक बॅटरला खेळू दिला जात नाहीये. जे मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी दर्शवताना दिसली आहेत. या षटकातील अजून देखील 2 चेंडूंचा येणं बाकी आहे. कालुराम मडवी टर्न होत असताना हा चेंडू हो 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 किंचितसा एसटी वाचली आहे. इकडनं फलंदाज एक्स्ट्रा रन बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा रनच्या मदतीनं धावफलक आता 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं आणि खेळाडू वर्गाचं मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जनमान लाखिवली चषक. हा चेंडू चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये जरूर आलाय. त्या ठिकाणी जैन उपस्थित आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न चालवला जाईल. रनआउटची संधी, धोका आणि येस त्या ठिकाणी फलंदाज मोठा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. दर्शनची विकेट आली आहे. बॅक टू द डगआउट बॅटर. आता इकडनं शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये. धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले. 11 धावा धावफलकावर. नवीन बॅटर आता प्रतीक आलाय, प्रदीप आलाय. इकडनं 7 चेंडू 12ची गरज. 7-12 आता कोणत्या टीमच्या नावावर होईल? चर्चा इकडनं सुरू झाली आहे. जून आंदुर्की सोबत फायनल मध्ये कोण केलेल? टीम टेंबिवली की टेमगरपाडा? जबरदस्त मॅच. शेवटचा एक बॉल या षटकातील. ओ हो हो वाडा बॉल. काय चेंडू आहे. जादूगर, जादूगर म्हणलं काय या गोलंदाजाला मी जादूगरची उपमा दिली ते आता मात्र त्याने पुन्हा एकदा स्पष्ट करून दाखवलंय. कालुराम मडवी जबरदस्त षटक. या षटकामध्ये कालुराम मडवीनं गोलंदाजी करत असताना धावा खर्च केल्या. त्या म्हणजेच 5 विकेट त्याने प्राप्त केल्या. ती म्हणजेच एक इकॉनॉमिकल गोलंदाजी या षटकामध्ये राहिली आहे त्याची. ज्या अनुषंगाने धाव गती आहे. आता शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल आणि धावांची गरज आहे. ती म्हणजेच 12. 6-12चं इक्वेशन. कोणती टीम इकडनं जिंकणार? टीम टेंबिवली की टीम त्यांच्या विपक्षामध्ये टेमगरपाडा? रंगतदार सामना. चला वेळ जास्त घ्यायची नाहीये, विनंती आहे दोन्ही टीम्स आपल्याला विनंती या ठिकाणी जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. कोणता गोलंदाज आता गोलंदाजी मार्क वर येईल शेवटच्या षटकाकरिता? मुकेश आलेत. शेवटचे 6 बॉल 12ची गरज आणि संघाचा तारणहार, संघाचा कर्णधार मुकेश आलाय गोलंदाजी मार्क वरनं. इकडनं टीम टेमगरपाडा देखील हार मानणार नाहीये आणि टीम टेंबिवली देखील हार मानणार नाही. कारण मॅच आहे ती आता एकदम डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये येऊन थांबली आहे. शेवटचे 6 बॉल 12ची गरज. सामना कुणीही जिंकू द्या परंतु प्रेक्षकांची मनं जरूर जिंकली आहेत या मॅचनं. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू बॅटची एज लागली आहे. त्या ठिकाणी चेंडू मागे सरकतोय. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने फील्ड करतो. एक धाव पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. धोका पत्करलाय. दोन धावांपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. आता शेवटचे 5 बॉल. प्रत्येक चेंडू मागे 2च्या सरासरीने धावगती गाठायची आहे. 5 बॉल 10ची गरज आता इकडनं असणार आहे. शेवटचे 5 बॉल 10 धावा. शेवटचं षटक कर्णधाराने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारली आहे. मुकेश 5 चेंडू 10 धावा. हा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. वेल जजमेंट, वेल कॅच. आणि आणखीन एक धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाजाला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरी जोशी आलाय. जबरदस्त बॅटर, सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. टेमगरपाडा टीमचा सिक्सर किंग बॅटिंग साठी आलाय हरी जोशी. आता इक्वेशन 4 बॉल 10ची गरज. सामना रोमांचक स्थितीमध्ये, सामना रंगतदार स्थितीमध्ये, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना, हृदयाची धड 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 धक 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 वाढवणारा सामना. सामना आता गरम झालाय. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षण डीप मध्ये उपस्थित आहेत. त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली आहे. 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावांपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. आता इक्वेशन क्लोज जसं जसं होईल तसं तसं सामन्यातली गरमी वाढत जाईल. प्रेक्षकांचा जल्लोष. इकडनं समर्थक टेंबिवलीचे देखील आहेत आणि समर्थक टेमगरपाड्याचे देखील आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. इकडनं ते म्हणजे 3 आणि धावांची गरज आहे. 3 चेंडू 8ची गरज. सामना रंगतदार स्थितीमध्ये. हरीसाठी हा बॉल अडवा बॅटनं फटका लपेटलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. त्या ठिकाणी चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न राहिलाय, प्रयत्न अपयशी आणि चेंडू फरार. सीमा रेषा पार. मुकेश नाराज आला इकडनं चौकार. थँक्यू डीजे. शेवटचे 2 बॉल आता 4चं इक्वेशन. सामना समाप्त झाला नाहीये, सामना संपला नाहीये, सामना अजूनही शिल्लक आहे. 2 बॉल 4 रन. हा बॉल शेवटच्या मोमेंटला कट केलाय. झेल ड्रॉप केलाय. त्या ठिकाणी 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्यात. चांगला थ्रो. आता 1 बॉल 2ची गरज. सामना सुपर ओव्हर मध्ये जाणार का? इकडनं प्रेक्षकांच्या मनामध्ये आता प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. शेवटचा 1 बॉल, धावांची गरज आहे ती म्हणजेच 2. 1 बॉल 2 धावा. कोण जिंकणार? टेमगरपाडा की टेंबिवली? टेंबिवली की टेमगरपाडा? सामना रोमांचक स्थितीमध्ये आता सर्व प्रेक्षक उभे राहिलेत. शेवटचा 1 बॉल, आता 2ची गरज. 1 चेंडू 2 धावा. सामना या इकडनं जर टाय झाला तर सुपर ओव्हर. एक बॉल 2 धावा. टेंबिवली की टेमगरपाडा? हरी जोशी की मुकेश नांदुरकर? वाडा मॅच, जबरदस्त सामना. आता हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. प्रेक्षक या मॅच मध्ये आता जल्लोष करतायत. जून नांदुरकी विचार करते की कोण येणार फायनल मध्ये, टेमगरपाडा की टेंबिवली? काय सामना रंगलाय, काय सामना रंगलाय. जबरदस्त मॅच. जो जिंकणार तो थेट फायनल मध्ये. 1 बॉल 2ची गरज. हा चेंडू हलक्यात ड्राईव्ह केलाय. 1 धाव तिकडे पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इकडे काय घडलं? याच बरोबरीने या स्पर्धेमध्ये मेगा फिनाले मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय टीम टेमगरपाडा. वाडा मॅच. हरी जोशी का हे नाव क्रिकेटच्या पटलावर मानाने घेतलं जातं ते त्याने पुन्हा एकदा स्पष्ट करून दाखवलंय. चला मेगा फिनालेचा टॉस लगेच करतोय आपण. 3 षटकांचा सामना होईल कारण वेळ खूप जास्त झालाय. त्या अनुषंगाने 3 षटकांचा सामना होईल. दोन्ही टीम्स. तीन ओव्हरची मॅच आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. चला जुनादुर्गी टीमचे कॅप्टन. जुनादुर्गी टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे मान्यवर कक्षामध्ये आपल्या समवेत उपस्थित लाखिवली गावचे राजेंद्रजी बाडे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर हेमराजजी वतारे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यानंतर कारभारी साहेब आपल्यामध्ये उपस्थित. साहेब आपल्याला